बदललं तसं स्वामींनी विविध अवतार घेतले। त्यामध्ये तिसरा अवतार दत्त महाराजांचा झाला, स्वामी महाराजांचा, तो म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ कर्नाटकामध्ये। त्यानंतर चौथा अवतार झाला तो वाशिम कारंजा लाड नरसिंह सरस्वती महाराज, ते म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये झाला। आणि त्यांनी नरसिंह सरस्वती महाराजांनी जन्माला आल्याच्या नंतर त्यांना बोलता येत नव्हतं। 10 वर्षाचे होईपर्यंत त्यांना बोलता नाही आलं। आणि ज्यावेळेस त्यांनी बोलायला लागलं, जेव्हा त्यांचं मुंजीबंधन झालं, ज्यावेळेस ते बोलायला लागले, तो वेद म्हणजे आपण जो ग्रंथ वाचन आहात तो म्हणजे 5वा वेद गुरुचरित्राचा ग्रंथ, ते म्हणजे नरसिंह सरस्वतींनी लिहिलेला ग्रंथ, तो म्हणजे 5वा वेद आहे, ते आपण वाचत आहात। आणि आपल्यामुळे त्या ग्रंथाच्या माध्यमातून प्रत्येकाचे प्रश्न सुटलेले आहेत। असेच प्रश्न आज परमपूज्य गुरु माऊली तळमळीने सांगत आहेत की गाव तिथं केंद्र, घर तिथे सेवेकरी, हे आपल्याला करायचं आहे। तळमळीने जर आपण ग्राम अभियानामध्ये सेवा केली तर निश्चितच त्याची फलश्रुती आपल्याला लक्षात परमपूज्य गुरु माऊली देतात, स्वामी महाराज देतात। आता कोणी म्हणतं की परमपूज्य गुरु माऊली आहेत कोण? जसं कलियुग बदललं, त्या कलियुगातला अवतार म्हणजे परब्रह्म भगवान स्वामी महाराजांचा अवतारातला परमपूज्य गुरु माऊली आहेत। परमपूज्य गुरु माऊली ह्या ठिकाणी तसबीर लावली, हे मोरेदादा, त्या मोरेदादांमुळं आपल्याला हे ग्रंथ मिळाला वाचायला। आणि आज जेवढे केंद्र उभं राहिले, जेवढे काही आपले केंद्र उभं राहिले, सर्व काही ते आपल्या परमपूज्य गुरु माऊलींमुळे। परमपूज्य गुरु माऊली असं म्हणत नाही की आता कोणी म्हणतं परमपूज्य गुरु माऊलींचा आम्हाला पायाला हात लावायचा, पण तुम्ही त्यांच्या जर कार्याला जर हात लावला तर 100% परमपूज्य गुरु माऊली तुम्हाला श्रीफळ दिल्याशिवाय राहत नाही। आता कोणी म्हणतं की आता आम्ही इथं बसलो तर परमपूज्य गुरु माऊलीला कसं कळलं तिथं तुम्ही कसे आलात? तर ग्राम अभियानातले एक सेवेकरी आहे, तो म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव, ते सेवेकरी पूर्ण तरा म्हणे आज तर सुट्टी आहे म्हणे, चला म्हणे आज आपण ग्राम अभियान करूत म्हणे। जे मालेगावचे नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगावचे जे होते त्या ठिकाणी तो सेवा करायला लागला। ग्राम अभियानाच्या अंतर्गत केंद्रामध्ये जायचा, माहिती सांगायचा, लोकांपर्यंत पोहोचवायचा की स्वामी महाराज कोण आहेत, काय आहेत, त्यांना सांगायचा। जसा त्याचा टायमिंग होत राहिला की टायमिंग झाल्याच्या नंतर रात्रीचे 10 वाजले। मग आता म्हणलं, विचार केला आता घरी कशाला जायचं म्हणे, चला म्हणे जाऊ दिंडोरीला नाईट सेवेसाठी। त्याने सकाळपासून जेवणसुद्धा केलं नव्हतं, पण तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये ध्यास फक्त स्वामींचं कार्य आणि परमपूज्य गुरु माऊलींचं कार्य त्यामध्ये आहे। चला म्हणे कुठंतरी भेटल म्हणे खाण्यासाठी, तर बघूत म्हणे, नसेल तर जाऊ द्या म्हणे, पाणी पिऊन आपण झोपी जाऊत म्हणे। तसं कार्य केलं, तो गेला। जसं 10:30-11 वाजता दिंडोरी नाक्याला उतरला, गाडी मिळत नव्हती, इकडून तिकडून गाडी आली तर 11-11:30 वाजले। त्याच्या मनामध्ये ध्यास, माऊलींचं वाक्य असायचं, माऊली आपले नेहमी सांगतात, कोणताही सेवेकरी कोणत्याही मार्गामध्ये आल्याच्या नंतर जोपर्यंत तो घरी जात नाही तोपर्यंत मी झोपत नाही, हे परमपूज्य गुरु माऊलींचं वाक्य आहे। आज जेवढेही जरी मेळावे झाले तेवढ्या मेळाव्यामध्ये परमपूज्य प्रत्येक सेवेकरी, जेव्हा लाखो सेवेकरी त्या मेळाव्यासाठी जातात, जोपर्यंत तो मेळावा पूर्ण झाल्याच्या नंतर तो सेवेकरी जात नाही तोपर्यंत परमपूज्य गुरु माऊली त्या सेवेकऱ्यावरती लक्ष ठेवतात, एवढं लक्ष आहे। तसाच तो सेवेकरी गेला, मनामध्ये आज परमपूज्य गुरु माऊली झोपले नसेल म्हणे, काय करत असतील म्हणे, तर मला जेवण भेटलं तर भेटलं, नाही भेटलं, रात्रीचे 11:30-12 वाजले, त्याला पोहोचेपर्यंत दिंडोरीपर्यंत पोहोचायला 1 वाजला। पण असं चला घाबरत गेला, बघूत म्हणे जेवायला काही भेटलं नाही। तर मनामध्ये शंका आली की माऊली तर अजून झोपले नसतील म्हणे, आपल्यामुळे जागे असतील म्हणे। तसं त्याने मनावर पाय धुतले आणि जात होता परमपूज्य गुरु माऊलींच्या घरासमोरून। माऊली त्या ठिकाणी चेअरवरती बसले, या म्हणे, या सेवेकरी म्हणे, त्यांचं नाव घेतलं, या म्हणे आम्ही तुमचीच वाट पाहत होतो म्हणे। बघा, त्या सेवेकरी त्याच्या डोळ्यामध्ये एवढं अक्षरशः रडू लागलं की त्याच्या भानावरती राहिला नाही। परमपूज्य गुरु माऊली माझ्यासाठी, एका सेवेकऱ्यासाठी तो परमपूज्य गुरु माऊली आज त्या ठिकाणी त्याची वाट बघत होते। जा म्हणे लवकर, आम्हाला माहिती म्हणे तुम्ही दिवसभर काय केलं म्हणे, जा म्हणे लवकर पाय धुवा, दरबारामध्ये नैवेद्य ठेवलेला आहे म्हणे, तुम्ही जेवण करा आणि नंतर मग बाकी सेवा, नाईट सेवा करायची गरज नाही म्हणे, तुम्ही जाऊन झोपी जा म्हणे, तुम्ही ग्राम अभियान केलं म्हणे। बघा, आज परमपूज्य गुरु माऊली आपला कधी कुठे रक्षक होतील काय सांगता येत नाही। असे खूप काही अनुभव आपल्या